नमस्कार मंडळी, जाणीव यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. इकडे थंडीचा मोसम सुरू झालेला आहे. अर्थात सगळीकडेच थंडी आहे, बरीच थंडी पडलेली आहे आणि काही भागात तर काही शहरांमध्ये तर अगदी म्हणजे स्नो पडण्या इतकी जास्त थंडी पडलेली आहे आत्तापासूनच. आणि त्यामुळेच की काय आमच्याकडे पण अतिशय थंडी होती मागच्या आठवड्यात. आणि असल्या थंडीमध्ये जशा भाज्या रंगबिरंगी येतात, प्रत्येक ऋतूची जी वेगवेगळी मजा असते त्याप्रमाणे या ऋतूची तर मजा आहेच आहे. पण इकडे अंधार लवकर होतो आणि अतिशय बोचरी थंडी असते आणि अशा थंडीमध्ये अजिबात बाहेर पडायची इच्छा नसते. तेव्हा संध्याकाळच्या जेवणांमध्ये आपल्याला गरमागरम पदार्थ खावेसे वाटतात, ते आठवतात. आणि त्याबरोबरच ते अगदी पचायला तर हलके असावेत, पण त्याबरोबरच पौष्टिक असावे, रुचकर असावे, जे खाताना मजा पण यावी आणि छान वाटावं असे पदार्थ पण हवे असतात. तर त्या पदार्थांचा हा जो एक संगम आहे तो पदार्थ म्हणजे हा आजचा पदार्थ आहे. अगदी पारंपरिक रेसिपी आहे. सांबार राईस असायला म्हणतात. आपण बरेचदा सांबार आणि राईस असं वेगवेगळं खाल्लेलं असतं, पण हा एकत्र जर प्रकार ज्यांनी कोणी खाल्ला असेल ना, ते याची चव अजिबात विसरू शकणार नाही. आणि तुम्हीही जेव्हाही रेसिपी करून बघाल तेव्हा तुमच्या घरी पण याची नेहमी मागणी होत राहील. हा पदार्थ वारंवार केला जाईल याची मला खात्री आहे. तर चला करूयात सांबार राईस. याच्यासाठी 1.5 वाटी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे मी, आणि तुम्ही कोणताही घेऊ शकता जो तुम्ही घरी वापरता. त्याच्यानंतर अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये डाळी कुठल्याही वापरू शकता जे तुम्ही रोजच्या जेवणात वापरता. याच्या व्यतिरिक्त मसूर डाळ वगैरे पण तुम्ही याच्यात वापरू शकता. थोडी चणा डाळ घालू शकता किंवा अख्खा मसूर घालू शकता. जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही याच्यात घालू शकता. अर्थात डाळ आणि तांदूळ असं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये आपण ही फोडणी जी आहे ती मी तुपातच करते आहे. तुम्हाला आवडत नसेल तुपातली फोडणी तर तुम्ही तेलात करू शकता. तुपाची फोडणी करताना मग तूप गरम झाल्यानंतर मी याच्यात जिरं मोहरी घालून घेतलं आहे. 1 मिरची घातली आहे. तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता किंवा लाल मिरचीसुद्धा फोडणीत घालू शकता. मी वरतून फोडणी देताना ती घातलेली आहे. कढीपत्ता आणि लसूण घालून घेतलेला आहे. लसूण बारीक चिरला आहे. याच्यासाठी भाज्या खूप बारीकही चिरल्या पाहिजे असाही काही भाग नाही आहे, किंवा याच भाज्या घेतल्या पाहिजे असंही काही नाही आहे. तर मी याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर लाल भोपळ्याचे तुकडे आणि थोडेसे गाजराचे तुकडे असे घातले आहेत. याच्यामध्ये पारंपरिक याच्यात ना छोटा कांदा वापरला जातो. जर तुम्हाला तो मिळाला तर तो तुम्ही अवश्य वापरा. त्याची एक वेगळी आणि गोडूस छानशी चव असते, तर ते तुम्ही वापरू शकता. अर्थात शेवयाच्या शेंगा पण यावेळेला वापरू शकता. सांबारमध्ये आपण त्या घालतोच, किंवा काही जण वांगी वगैरे पण घालू शकतात. याच्यामध्ये खड्या मसाल्यांमध्ये ना दालचिनीचे छोटे 2 तुकडे आणि 5-6 मिऱ्याचे दाणे एवढेच घातले आहे मी. जास्त तिखट नाही करायचं आहे मला, पण तुम्हाला जर तिखटपणा अतिशय आवडत असेल तर नक्कीच ते मसाले पण तुम्ही वाढवू शकता. आता याच्यामध्ये मी हळद, तिखट, थोडंसं धणेपूड आणि गोडा मसाला घातला आहे. गोडा मसाला वाटलं तर तुम्ही स्किप करू शकता. म्हणजे फक्त हळद, तिखट आणि धणेपूड आणि मीठ असे जे साधे मसाले ते वापरू शकता. आणि अर्थातच सांबार राईस आहे म्हणजे आपल्याला सांबार मसाला वापरावाच लागणार आहे. तर मी एव्हरेस्टचा मसाला नेहमी वापरते, एव्हरेस्टचा सांबार मसाला. त्याच्यामुळे तोच मी वापरलेला आहे. आणि तो मसाला घातल्यावर हा भाजीची असली मस्त सुगंध दरवळतो आहे तो भाजीमध्ये मसाला मिक्स झाल्याबरोबर, की अशी नुसती भाजीसुद्धा आपण खाऊ शकतो, इतकी छान झालेली आहे ती. आणि असं मसाल्यांसोबत भाज्या एकत्र झाल्यानंतर आपले हे धुतलेले जे डाळ तांदूळ आहेत आपण याच्यात घालायचे. हे डाळ तांदूळ आधी खूप भिजवून वगैरे ठेवायची पण काहीच गरज नाही आहे. कुकरमध्ये ते अतिशय छान शिजतात. आता आपण हे व्यवस्थित भाज्या आणि मसाल्यांसोबत एकत्र करून घ्यायचं आहे आणि ऑलमोस्ट आपली रेसिपी तयार आहे. जास्त वेळ लागत नाही याला, खरोखर अगदी 10 मिनिटात हे काम होऊन जातं. जास्त वेळ लागत नाही कारण भाज्या आपण मोठ्या पण चिरल्या तरी काही हरकत नसते. तर अशा प्रकारे हा भात तयार आहे. पण हा तयार आहे म्हणजे काय, तर सांबार राईस आहे, त्या अर्थातच आपल्याला याचा चिंचेचा कोळ घालावाच लागणार आहे. तो अजिबात स्किप करून चालणार नाही. म्हणजे तुम्ही सांबार मसाला आणि चिंचेचा कोळ आणि हळद, तिखट, मीठ एवढं जरी घातलं तरी हा भात म्हणजे सांबार राईस तयार आहे. चवीप्रमाणे मीठ मी थोडं अजून घातलं आहे आणि चिंचेचं छोटंसं बुटूक भिजवलं होतं मी, तेवढाच त्याचा कोळ घातलेला आहे. फक्त हळद आणि मीठ थोडंसं वाढवलेलं आहे मी, आणि थोडा सांबार मसाला पण आणखी घातला आहे. साधारण एवढ्या सगळ्या प्रमाणाला 3 छोटे चमचे सांबार मसाला मी घातलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दुप्पट तिप्पट पाणी घालायचं आहे साधारण, कारण हा भात ना एकदम सरबरीत असतो आणि तो तसाच छान लागतो. भाज्या मस्त एकजीव होता याच्यामध्ये, आणि त्या प्रत्येक भाजीचा येणारा जो स्वाद आहे मिळून आल्यानंतरचा, तो एकदम मस्त टेस्ट आणतो या सांबार राईसला. त्यामुळे याच्यात पाणी व्यवस्थित घालायचं. तर साधारण आपण 2-2.5 वाट्या हे जे आपलं तांदूळ होते त्याप्रमाणे आपण 5 ते 6 वाट्या याला पाणी घालायचं आहे. वाटीप्रमाणे मोजून घेणार असाल तर.
आणि आता आपण याला फक्त 3 शिट्ट्या करायच्या आहे की आपला सांबार राईस तयार आहे. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये कुकरच्या हा सांबार राईस मस्त तयार होतो. गरमागरम वाफाळता असा सांबार राईस खायला अतिशय मजा येते आणि 1 पॉट मील आहे, अतिशय पौष्टिक आहे त्याच्यामुळे. तर ते नक्की तुम्ही करून बघू शकता. वेळ वाचतो आणि वेळेसोबतच आपल्याला काहीतरी छानसं खायला पण मिळतं. तर नक्की करून बघा. वरतून कोथिंबीर घातली आहे मस्तपैकी आणि मी याला एक तुपाचीच फोडणी केलेली आहे. त्याच्यामध्ये थोडं परत लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत, थोडंसं तिखट घातलेलं आहे आणि आधी काजू तळलेले आहे ते पण मी वरतून घातलेले आहे, ते पण मस्त लागतात. तर नक्की तसंही करू शकता. थोडंसं आणखी छानही दिसतं आणि खायलाही मज्जा येते. सोबतच मी अपलम पापड पण घरी होते त्यामुळे ते पण तळून घेतले आहे, तर त्यांनी मज्जा आणखी वाढलेली आहे. तर असा हा अतिशय रुचकर, पौष्टिक आणि खूप पटकन चटकन होणारा हा 1 पॉट मील डिशचा छानसा पारंपरिक पदार्थ सांबार राईस नक्की करायला विसरू नका. ही रेसिपी, हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, कारण तुम्हाला माहितीच आहे जाणीजे यज्ञकर्म अशा छान रेसिपींसह आपण भेटत राहणारच आहोत. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, खूप आभार. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.